हल्ला करून पाडण्यात आलेल्या मलेशियन एअरलाइन्सच्या विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला। विमानामध्ये एकही भारतीय प्रवासी नाही, हवाई वाहतूक मंत्रालयाची माहिती। हल्ल्यानंतर युक्रेन आणि रशियानं केले एकमेकांवर आरोप। पुतीन आणि ओबामा यांची फोनवरून चर्चा। मलेशियाच्या पंतप्रधानांनी दिले चौकशीचे आदेश। अमेरिकाही करणार सहकार्य। विमानावरच्या हल्ल्यामुळे एड्सच्या संशोधनाला मोठा धक्का। मेलबर्नला कॉन्फरन्ससाठी जाणारे एड्सवर संशोधन करणारे 100 वैज्ञानिक आणि संशोधक दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी। आणि हल्ल्यामधून एअर इंडियाचं विमान थोडक्यात बचावलं। मलेशियन विमानाच्या फक्त 25 किलोमीटर होतं मागे एअर इंडियाचं विमान। नारायण राणेंचा 3 दिवसांचा कोकण दौरा सुरू। संध्याकाळी 5 वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचं लक्ष। मुंबईमध्ये अंधेरीतल्या लोटस बिझनेस पार्कमध्ये आग। 21व्या मजल्यावरची आग विझवण्याचे अग्निशामक दलाचे प्रयत्न। आगीमध्ये कुणीही अडकलेलं नाही। पुणे स्फोटांप्रकरणी एटीएसला मिळालं सीसीटीव्हीचं फुटेजमध्ये 2 संशयित असल्याची सूत्रांची माहिती। इस्रायलच्या राखीव दलाच्या 18,000 जवानांची गाझापट्टीमध्ये लष्करी मोहीम। गाझा ते इस्रायलमधले बोगदे उद्ध्वस्त करण्याचे बेंजामिन नेत्यानाहूंचे आदेश। इस्रायलला गंभीर परिणाम भोगावे लागतील, हमासचाही इशारा। 2010च्या राष्ट्रकुल स्पर्धेची विजेती सायना नेहवालची ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेमधून माघार। पायाला झालेल्या दुखापतीमुळे घेतला निर्णय।